दिवसापासून ब्लॉग करायची इच्छा झाली, तर चला ब्लॉग स्टार्ट करते। तर आज म्हणजे ब्लॉग म्हणजे असा खास मस्त संध्याकाळी घेतले स्पेशल पावभाजी बनवायला। तर विचार केला चला ब्लॉग पण बनवते आणि रेसिपी पण दाखवते, म्हणजे रेसिपी तर सगळ्यांनाच माहिती आहे पावभाजीची। तर पावभाजी बनवायला घेतली ती पण दाखवते। तर आता शिट्ट्या चालू आहेत, आवाज आला असेल तुम्हाला। तर आता शिट्टी म्हणजे कुकरची, तर त्याच्यामध्ये सगळे व्हेजिटेबल कट करून आता मी शिट्ट्या करून घेतल्या। बऱ्याच 7-8 शिट्ट्या केल्या, कारण पूर्ण व्हेजिटेबल आपली म्हणजे भाजी जी आहे ती गळून गेली पाहिजे, मेल्ट झाली पाहिजे। तर त्याच्यासाठी आता चांगल्या शिट्ट्या करून घेतल्या। त्याच्यामध्ये मी मटर, बटाटा, गाजर, बीटरूट आणि शिमला मिर्च, कारण फ्लावर मला आवडत नाही म्हणून आणि फ्लावरमध्ये ना भाजी पण ती पांचट होऊन जाते, त्यापेक्षा मग मी फ्लावर स्किपच केलाय। तर एवढं सगळं मी व्हेजिटेबल कट करून बारीक बारीक पेस्ट करून आता बॉईल करत ठेवलेलं आहे। आता परत एक शिट्टी होईल, आवाज येईल बघा। तर असं सगळं आता मी थोडीशी प्रोसेस करून ठेवलेली आहे। आणि आता पाव भेटणार होते, तर ज्या बेकरीमध्ये पाव मिळतात त्या बेकरीमध्ये पाव संपलेले, लवकरच संपलेले का नव्हते काय माहिती, पण मिळालेले, मग दुसरीकडनं आणले आम्ही। आणि आता इथे शिट्ट्या चालू आहे। त्याच्या शिट्ट्या झाल्यावर मस्त भाजी घालते फोडणीला पावभाजीची, आणि असा ब्लॉग आपला सुरू झालेला आहे। तर फ्रेंड्स चला व्हिडिओ कंटिन्यू करूया। आपल्या शिट्ट्या चालू आहेत आणि आमच्या घरात चालू आहे भारती सिंगचे व्हिडिओ, ते आमच्या घरात कंटिन्यू चालूच असतात। चला आता डायरेक्ट किचनमध्ये आता सगळं करून ठेवले मी। अद्रक लसणाचे पेस्ट, कांदा वगैरे कट करून घेतलेला आहे आणि मस्त बाहेर अंधार पडले। तर 2 दिवस झाले ना खूप उष्णता, म्हणजे गरमी वाढलेली, आणि आता कुठे कुठे पाऊस पण चालू आहे। तर त्याच्यामुळे ना असं जवली मवली बोलतात आमच्याकडे, जसं दमट वातावरण झालंय, ऊन पण नाही सांगू शकत आणि पावसाचं वातावरण सारखं झालेलं आहे। तर तसं वातावरण झाले जरा बरं वाटतं, नाही तर काल एवढी गरमी ना भयंकर गरमी झालेली, आज जरा बरं आहे। तर आता कसं आहे, जसं एप्रिल स्टार्ट झाला, आज पहिला दिवस आहे एप्रिल फुल, तर जरा वातावरण बरं होतं। आता बघूया पुढे किती गरमी होते। तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया। बघू शकता चालू आहे इथे बघा। तर आता टोमॅटोची प्युरी करायची आहे, ते सगळं मी कट करून ठेवलंय। ते कांदा कट करून ठेवलाय मस्त बारीक चॉप करून, अद्रक लसणाची पेस्ट करून ठेवलेली आहे, याच्यात मिरची घातलेली आहे, हिरवी मिरची। इथे बघू शकता फ्रेंड्स शिट्ट्या झाल्या आणि मी मस्त भाजी अशी मॅश करून घेतलेली आहे। आणि आपली घरगुती भाजीला जर अशी थोडीशी थिक ठेवायची, म्हणजे विकतची कशी पूर्ण मेल्ट करतात तशाने मी थोडीशी अशी नॉर्मल ठेवलेली आहे। आता इथे मी ठेवलेलं आहे पॅन, म्हणजे कढई ठेवली, तर त्याच्यात मस्त तेल वगैरे ऍड करते। तर इथे मी तेल ऍड केले, आता हा बटर ऍड करते आणि गॅसची फ्लेम बारीक करून घेते। त्याच्यामध्ये जिरा ऍड करते, बघू शकता जिरा घातलाय, आणि आता मस्त कांदा वगैरे ऍड करते लगेच। मस्त बारीक चॉप केले कांदा, कांदा छान परतून घेते। कांदा वगैरे परतून लावणार, याच्यामध्ये मी सगळे मसाले ऍड करून घेणार आहे। अद्रक लसणाची पेस्ट, पावभाजी मसाला, थोडासा आपला मिरची पावडर, हे सगळं मिक्स करून घेईल। वरून कोथिंबीर ऍड करते। तर कांदा आता घातलेला आहे फोडणीला, बघा इकडे। आणि आता मस्त कांदा वगैरे परतून झाला ना चांगला व्यवस्थित फ्राय करून, मग त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट, टोमॅटो प्युरी आणि आपले घरातले मसाले आणि पावभाजी मसाला हा असा ऍड करणार आहे। तर चला दाखवते। कांदा मस्त फ्राय झाले बघू शकता। तर आता याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट आणि हिरवी मिरची असं ऍड करते। आता घालते टोमॅटोची प्युरी, चांगला मिक्स करून घेते। कलर चेंज होईपर्यंत चांगला मिक्स करून घेते, म्हणजे परतून घेते। तर आपला मस्त टोमॅटो बघू शकता मस्त फ्राय झालेला आहे। तर याच्यात आता मी मसाले ऍड करते, याच्यात मिरची पावडर, थोडासा चाट मसाला आहे नॉर्मल, आणि ब्लॅक पेपरची पावडर म्हणजे आपली काळी मिरची पावडर आहे, तर ती मिक्स करून घेते, म्हणजे ऍड करते।
आता हळद पण घालते, थोडीशी हळद. याच्यामध्ये फूड कलर पण ऍड केला जातो, रेड कलर मध्ये. मस्त आता मिक्स करून घेतलंय. आपल्याला काय घरगुती खायची, तर आपण कशाला फूड कलर ऍड करायचा. तर आता हे मसाले चांगले मी परतून घेते, मस्त तेल वरती येईपर्यंत. बघू शकता फ्रेंड्स, मस्त असा मसाल्याला आपल्या वरती तरी आलेली आहे. तर आता हा पावभाजी मसाला ऍड करते. आणि आता लगेच मी जी भाजी बॉईल केलेली आहे ते ऍड करून घेते. भाजी आता मिक्स करून घेते आणि तिला अगोदरच मॅश करून ठेवलेली मी. आणि आता ही भाजी खूप अशी घट्ट आहे, याच्यात थोडंसं मी पाणी ऍड करते, कारण आपल्याला पावभाजी बनवायची आहे ना. पावभाजी थोडीशी जास्त पातळी नाही, जास्त तिखे नाही, अशा पद्धतीने असते. अजून हिला शिजवायची, त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी ऍड करते. आणि कलर बघू शकता कसा मस्त आलेला आहे. याच्यामध्ये फूड कलर नाही, काहीच नाही अजून मी ऍड केलं आणि करणारही नाही. चवीप्रमाणे मीठ ऍड करून घेणार आहे. आता लगेच मीठ ऍड करते. मस्त एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीची पण मस्त अशी घरगुती स्पेशल पावभाजी बनवलेली आहे. बघू शकता भाजी मी आता बारीक फ्लेमवर ठेवलेली आहे आणि वरती ठेवते झाकण. छान अशी तिला शिजवून घेते भाजीला बारीक फ्लेमवरच. पावभाजी आपली रेडी होते तोपर्यंत मी लगेच बाजूला पाव गरम करून घेते, चांगले फ्राय करून घेते मस्त बटर लावून. गॅस ऑनच आहे. आता पॅन ठेवते, गॅसची फ्लेम करते फास्ट. मस्त पॅन झाले गरम. आता बटर घालते. मोठा पॅन असला ना का व्यवस्थित पाव बसले बघा. मस्त वाटे पाव गरम करून ते काढून दुसरे पण असेच बटरवर घेते परतून. इकडे पाव झाले मस्त तयार बघू शकता. आणि आता आपली इकडे भाजी पण छान अशी उकळी फुटलेली आहे, म्हणजे कधीपासून उकळतच आहे ती. तर तिला कशी असं हलवत राहिलं ना का मग ती खाली लागणार नाही. बटाटा असल्यामुळे कशी भाजी पटकन लागते, म्हणून मी थोडा वेळ हलवत ठेवते. हलवत राहिलेली आहे आणि अजून थोडीशी थिक करते नॉर्मल. आणि अशीच भाजी पावाबरोबर मस्त लागते हे बघा. त्याच्यावर मस्त बटर आणि कोथिंबीर सर्व करणार आहे आणि मग गॅस करणार आहे बंद. अजून 5 मिनिटं चांगली घेते उकळून. वरून मस्त कोथिंबीर ऍड केली. गॅस करते बंद. बटर ऍड करते. पावभाजी झाली मस्त तयार. पावभाजी झाली तयार. आणि आता जस्ट मी आली बाहेर किचन मधून, कारण जाम गरम होतो, भरपूर गरम होतो ना, पूर्ण घाम आले.
असं वाटलं का चला पहिला बाहेर येऊ दे आणि मग जरासं बोलते. तर अशा प्रकारे फ्रेंड्स मस्त पावभाजी झालेली आहे तयार. आमचे ते सतत टीव्ही चालूच असते, तर तुम्हाला आवाज पण येत असेल तर कॉपीराईट नाही आला पाहिजे बस. आणि तर फ्रेंड्स अशा प्रकारे मस्त पावभाजी झालेली आहे तयार. तर या सगळ्यांनी ताव मारायला तर आता चला मस्त आम्ही आता जेवण करून घेतो, म्हणजे पावभाजी खातो. आणि कसं सोमवार मंगळवार दोन्ही दिवस व्हेज असतं ना का मग ते जात नाही, म्हणून आज मंगळवार असल्यामुळे मी घरात पावभाजी बनवलेली आहे. तर तीच तुमच्याबरोबर आजचा ब्लॉग शेअर केलेला आहे. तर आता मस्त जेवण वगैरे केल्यानंतर म्हणजे पावभाजी खाल्ल्यानंतर थोडंसं आम्ही वॉकला जातो, म्हणजे थोडंसं चालायला जातो, जरा पाय मोकळे करायला जरा बरं वाटतं. आणि असं वाटतं चला आजचा ब्लॉग करते. खूप दिवसांनी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनल फ्रेंड्स सपोर्ट करा, सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी, आणि शेअर करा व्हिडिओ आवडली असेल तर. आणि चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय सगळ्यांना, गुड नाईट. पावभाजीची रेसिपी साध्या सोप्या सिंपल पद्धतीची घरगुती कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका.